वेगळं आहे, नाही झालं. जर याच्यासाठी तुम्ही सांगत असाल तर काल मराठी पत्रकार दोन मुंबईमध्ये व्यक्ती पत्रकार करू शकतो. सरनाईक साहेबांबरोबर माझं चर्चा झाली. उद्या आपण हा अधिवेशन झाल्यानंतर अधिवेशन शासनाच्या परिपत्रकामध्ये आहे. निपुण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आहे. मग त्याच्यामध्ये कोणत्या गाडीला लहानपणी बरोबरच्या काही लोकांनी देऊ शकत नाही. मग आमचा एक प्रश्न तुम्ही घ्या ना. आपण जर मला साथ दिलं तर या विषयाने पत्रकार बांधवासोबत महाराष्ट्र शासन प्राप्त पुरस्कार संघटनेचा नागपूर हिवाळी अधिवेशनावर 13 तारखेला मोर्चा धडकणार आहे. काय त्यांच्या विविध मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, आपण हिवाळी अधिवेशनामध्ये मोर्चा निघणार आहे, काय प्रामुख्याने मागण्या आहेत? महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघ जो आहे याच्या मागण्या सरळ सरळ 3च मागण्या आम्ही जास्त प्रकर्षानं करतोय की आम्हाला या लोकांना 15,000 रुपये तुम्ही मानधन देण्यात यावं. या लोकांना संपूर्ण म्हणजे आराम निम आराम ज्या एसटी आहेत त्या एसटी मध्ये फ्री ऑफ पासेस तुम्ही देण्यात याव्या आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून या लोकांना नेमण्यात यावं. हे आमच्या 3 मागण्या असल्यामुळे आम्ही 13 तारखेला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा किमान 5,000 लोकांचा मोर्चा आम्ही घेऊन जाणार आहोत. शासनानं आपल्या मागण्या मानल्यानंतर पुरस्कार आपण वापस करणार, काय नेमकं या अनुषंगाने देवाभाऊ आदरणीय DCM शिंदे साहेब, दुसरे DCM अजितदादा पवार सहानुभूतीनं प्रामाणिकपणे विचार करतील याची मला खात्री आहे. जर यांनी असं जर नाही केलं तर महाराष्ट्रातले तमाम पुरस्कार प्राप्त जी लोक आहेत ते सगळे आम्ही पुरस्कार त्यांना परत करणार आहोत. किती मानधन मिळावं अशी अपेक्षा आहे आपली? या महाराष्ट्रातल्या पुरस्कार प्राप्त लोकांना किमान 15,000 रुपये मानधन मिळावं, दर महिन्याला मिळावं. ते पेन्शन नाही, मानधन मिळावं. ज्यांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये इथं शिक्षणाची गंगा आणली, इथं महापुरुषांचे विचार मांडले, इथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी रात्रंदिवस या लोकांनी कष्ट केलं, म्हणून तर महाराष्ट्र शासनाने यांना समाजभूषण पुरस्कार हे वेगवेगळे पुरस्कार दिले. आणि या पुरस्काराच्या प्रती जर तुम्ही त्यांना आर्थिक विवंचनेमध्ये टाकत असाल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही. तर हे होते महासंघाचे सदस्यांनी सांगितलेलं आहे की शासनानं जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही सर्व शासनाने दिलेले पुरस्कार वापस करू आणि शासनाचा मोठ्या प्रमाणावर निषेध करू, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर. महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार 7,000ची नोंद आहे, परंतु काही त्याच्यामध्ये मयत झालेले प्रामाणिकपणे मला बांधवांनी हाही विषय आपण मार्गी लागला. वेगवेगळ्या आजारानं ग्रास आहे या लोकांना न्याय देण्याचा म्हणजे लातूरकरांच्या पत्रकाराच्या आपण जितक्या पद्धतीने जर हा विषय निवडू शकतो या विषयाला न्याय मिळण्याचा प्रश्न तसंच एक पत्रकार घटक आहे. पत्रकाराच्या मागणीसाठी लढाई केली